मुलाने आपलं आयुष्य मनमोकळेपणाने जगावं यासाठी धडपडणाऱ्या बापाची कहाणी म्हणजे ओले आले. निवृत्त ओंकार लेले म्हणजेच ओले आणि त्यांचा मुलगा आदित्य लेले म्हणजे आले. ओंकार यांना सतत वाटत असतं की आपल्या मुलाने इतर गोष्टींनाही वेळ द्यावा, पण आदित्यकडे वडिलांना द्यायला सुद्धा वेळ नसतो. प्रत्येक देशात स्वतःचं ऑफिस असावं ही त्याची महत्वाकांक्षा. ओंकार त्याला नाश्त्यासाठी थांबवतात तेव्हा आदित्य त्यांना म्हणतो, तुम्ही खाण्यासाठी जगताय, मी जगण्यासाठी खातोय. एकदा ओंकार आपल्या मित्रांबरोबर बसतात. त्यातला त्यांचा एक मित्र उदास बसलेला असतो. ओंकारना कळतं की त्याच्या घरी पार्टी आहे, म्हणून सुनेने व मुलाने त्यांना घराकडे येऊ नका असं सांगितलेलं असतं. ओंकार त्याच्याशी बोलायला जातात. तो म्हणतो, आपण मुलांना हात धरून चालायला शिकवलं, मोठं केलं, ते आपला हात सोडून निघून जाण्यासाठी का? ओंकार सांगतात, माणूस व हवामान कधी बदलेल हे सांगणारं खातं अजून तरी आलेलं नाही. माझ्या मुलाला माझ्यासाठी वेळ नाही. तुझा मुलगा तुला विचारत नाही ना, मग तू त्याला विचारू नकोस, पण असा उदास राहू नकोस. ओंकार यांना बरेच दिवसांनी आदित्यने त्यांच्याबरोबर डिनर घ्यायचं कबूल केलेलं असतं. ओंकार उत्साहात जेवण करायला लागतात. तेवढ्यात आदित्यच्या सेक्रेटरीचा फोन येतो. सर जेवायला येणार नाही. बाबा घरातून निघून गेल्याचा फोन बाबूराव आदित्यला करतात. बाबूराव आदित्य बाबांना शोधायला बाहेर पडतात. ते दोघे कंप्लेंट करायला पोलिसांकडे जातात. बाबांना अटेन्शन हवं असतं असं आदित्यचं ठाम मत असतं. घरी आल्यावर बाबा घरातच दिसतात. आदित्य चिडलेला असतो. सगळ्या मीटिंग कॅन्सल करून घरी यायलाच निघालो होतो, पण तुम्हाला शोधण्यात 2 तास निघून गेले. आता एकटेच जेवा, माझा कॉल आहे असं म्हणत आदित्य जात असतो. तेव्हा ओंकार त्याला थांबवतात आणि म्हणतात, जगाशी कनेक्टेड राहायचं, पण बापाशी नाही. पैसा साधन असावं, साध्य नाही. तुझ्या आयुष्यातली 4 मिनिटं मला दे, त्यातले 30 सेकंद फक्त माझे, उरलेले 3.5 तू तुला ठेव. तुला हवे तसे खर्च कर, पण मुक्तपणे जगायला शिक. आदित्य कॉलसाठी आपण उद्या यावर सविस्तर चर्चा करू असं सांगत वडिलांना खोली बाहेर काढतो. दुसऱ्या दिवशी मुलगा परत कालच्या प्रसंगावर चर्चा करणार म्हणून ओंकार लपत असतात. तेवढ्यात आदित्यच्या रूम मधून काहीतरी पडल्याचा आवाज येतो. ओंकार व बाबूराव वर जाऊन बघतात. आदित्य जमिनीवर पडलेला असतो. हॉस्पिटलमध्ये आदित्य बरोबर ओंकार यांच्या सुद्धा टेस्ट केल्या जातात. आदित्यचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले असतात, पण ओंकार यांना ऍडव्हान्स स्टेजचा ब्रेन ट्यूमर झालेला असल्याचं डॉक्टर सांगतात. तीच गोष्ट ओंकार यांना सुद्धा सांगितली जाते. मला खूप जगायचंय, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. ऋषिकेशला जाऊन गंगेची आरती अटेंड करायची आहे असं ते सांगतात. आधी वडिलांना घेऊन ऋषिकेशला जातो. तिकडचं अनहायजेनिक चाट खाणं आदित्यला आवडत नाही, पण ओंकार मात्र त्यावर ताव मारतात. ओंकारना चोपत्याला जायचं असतं, जे त्यांच्या जागेपासून खूपच लांब असतं. ते सांगतात, तुझ्या आईला घेऊन तिथे एकदा गेलोय, म्हणून शेवटची इच्छा समजून आदित्यला तिथे नेण्याची गळ घालतात. डॉक्टर काकूंकडून परमिशन घेतल्यानंतर ते चोपत्याला जायला निघतात. परत एवढा मोठा प्रवास करायचा, यात बाबांना काही झालं तर काय करायचं अशी चिंता आदित्यला सतावत असते. पण ओंकार मात्र हाच प्रवास खूप एन्जॉय करत असतात. मुलालाही ते तोच सल्ला देत असतात. थोडं दूर गेल्यावर रस्त्यात एक मुलगी पडलेली दिसते. अनोळखी व्यक्तीला मदत कशी करायची, पण ओंकार खाली उतरून तिला मदत करायला पुढे जातात. तिला उठवल्यावर त्यांना कळतं की ती गाडी मिळावी म्हणून बेशुद्ध पडल्याचं नाटक करत होती. पुण्याहून आलेली कायरा एका ग्रुप बरोबर आली होती, पण ग्रुप पुढे निघून गेला. ओंकार तिला लिफ्ट देतात. ओंकारना एन्जॉय करायला एक चांगली कंपनी मिळालेली असते. नेटवर्क नसल्यामुळे आदित्यचं काम मात्र रखडलेलं असतं. 2 माणसं त्यांच्या मागावर असतात. त्यांना संधी साधून गाडीत बिघाड करून आणायचा असतो, पण तिथे आदित्य आल्यामुळे ती संधी निघून जाते. ती रात्र एका हॉटेलमध्ये एकत्र घालवतात. सकाळी उठल्यावर आदित्यला कळतं की बाबा व कायरा दोघेही राफ्टिंगसाठी गेलेले आहेत. आदित्य तिथे जाऊन पोहोचतो. तो त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आजाराबद्दल ओंकारने कायराला सुद्धा सांगितलेलं असतं. कायरा त्यांना सॉरी म्हणते. तेवढ्यात ते म्हणतात, माणसाने सॉरी म्हटलं की भांडण संपतं, पण डॉक्टरने सॉरी म्हटलं की माणूस संपतो. जिंदादिल माणूस हा ओंकार लेलेंसारखा असायला हवा. शेवटी आदित्य त्यांच्याबरोबर जायला तयार होतो. संथ पाण्यातून नंतर रॅपिड झेप झॅप चूक गेल्यानंतर आदित्य एन्जॉय करायला लागतो. वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. परतीच्या प्रवासात लिकेज झाल्यामुळे गाडी बंद पडते. हे सगळं काम गुंडांनी केलेलं असतं. मदतीसाठी ओंकार जवळ आलेल्या गाडीला थांबवतात, पण बॅड लक, त्यातच गुंड असतात जे त्यांचा पाठलाग करतात. त्यांच्याकडचा लॅपटॉप, क्रेडिट कार्ड, वॉलेट सगळं लुटून ते पसार होतात. चालतच ते आर्मी कॅम्प जवळ पोहोचतात. आर्मीवाले त्यांना तिथे आसरा देतात. आर्मीवाल्यांबरोबर आदित्य एन्जॉय करतो. ही मोमेंट ओंकार आपल्या मोबाईल मध्ये कॅप्चर करतात. बाबांबरोबर बोलताना आदित्य सांगतो, बाबा, प्रॉफिट म्हणजे सुख नाही, सुख म्हणजे प्रॉफिट. जेव्हा वेळ होता तेव्हा तुमच्यासाठी वेळ काढला नाही. आता दर रविवारी सुट्टी, वर्षातून एकदा 20 दिवसांचा हॉलिडे फक्त तुमच्यासाठी. त्याचं बोलणं ऐकून ओंकार हळवे होतात. प्रेमाने त्याच्या अंगावर हात फिरवतात. मिलिटरीवाल्यांचे आभार मानून ते परत सिटीत पोहोचतात. तिथे कायराला तेच गुंड दिसतात. कायरा त्यांना ओळखत असते. इथे काय फिरताय? आदित्यने पाहिलं तर एवढ्यात आदी त्यांना पाहतो. त्यांचा पाठलाग करतो. ते ओलेंना बंदी बनवून घेऊन जातात. आदी व कायरा खूप शोधतात, पोलिसांकडे जातात. शेवटी तिथेच बाबा एका ग्रुप बरोबर सापडतात. ओंकार
ओमकार म्हणतात पुढची ट्रिप केदारनाथ. कायरा सुद्धा मेसेज करून त्या गुंडांना केदारनाथ बद्दल सांगते. बायकोला दिलेलं वचन एकदा तरी मुलाला घेऊन केदारनाथची यात्रा करीत हे ओलेंनी पूर्ण केलेलं असतं. आदित्य भरभरून बोलत असतो. वडील आपल्या बरोबर कायमचे राहावेत असं त्याला वाटत असतं. अचानक आदित्य बेशुद्ध पडतो. ओमकार डॉक्टर कायरा अशी हाक मारतात. त्याला तातडीने हलवलं जातं. ब्रेन ट्यूमर आदित्यला झालेला असतो. ही गोष्ट ओमकारनी आदित्यपासून लपवलेली असते. धावणाऱ्याला श्वास पुरत नाही. अजून कामात गुंतवून घेतलं असतं म्हणूनच त्यांनी खोटं सांगितलेलं असतं. डॉक्टर अँडरसनला आदित्यचे रिपोर्ट दाखवले जातात. डॉक्टरच्या म्हणण्यानुसार ट्यूमर ऍडव्हान्स स्टेजचा असल्यामुळे ऑपरेशन करता येणार नव्हतं. शुद्धीवर आल्यावर कायरा न्यूरोलॉजिस्ट असल्याचं आदित्यला समजतं. ते 2 गुंड नसून देहरादूनच्या हॉस्पिटलमधले इंटर्न्स असल्याचं समजतं. आदित्य आपला निर्णय सगळ्यांना सांगतो. ऑपरेशनच्या टेबलवरच मला मरायचं नाही. उरलेला एक एक क्षण मला जगायचंय. डिस्चार्ज घेऊन बाप लेक प्रत्येक क्षण आनंदाने जगतात. काही दिवसांनी आदित्यचा वाढदिवस ओलेंना साजरा करताना आपण पाहतो. पण तिथे आदित्य मात्र नसतो. तो असतो तिथे असलेल्या प्रत्येकाच्या शरीरात. कुणाचे डोळे हृदय किडनी बनून. ओलेंनी आदित्यला देहदान करून जगवलेलं असतं. मुलाच्या मरणानंतर सुद्धा त्याचा बर्थडे सेलिब्रेट करणारा सर्किट बाबा मला मरून सुद्धा जगायचंय ही आदित्यची इच्छा त्याच्या बापाने पूर्ण केलेली असते. तुम्ही आयुष्यावर नाही आयुष्य तुमच्यावर प्रेम करेल असं जगायला पाहिजे.